नमस्कार मंडळी. राज्यभरात जे काही मंडळ अधिकारी कार्यालय आहेत त्या मंडळ अधिकारी कार्यालयाचं बळकटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक नवीन जी आर आणलेला आहे. एक नवीन शासन निर्णय महाराष्ट्र शासन घेतोय. हे मंडळ अधिकारी कार्यालय याचं बळकटीकरण त्यांना करायचं आहे. त्या अनुषंगाने हा जी आर त्यांनी निर्गमित केलेला आहे. याबद्दल आपण डिटेल माहिती पाहूयात. सर्व शेतकरी बांधवांनो, आपण पाहू शकता हा महसूल आणि वन विभागांतर्गत आलेला जी आर 10 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित झालेला आहे. आणि हा जी आर मंडळ अधिकारी कार्यालय याच्या बळकटीकरण करण्यासंदर्भातला आहे. आपण पाहू शकता. आपल्याला माहितीच आहे की ग्रामस्तरावर थेट जनतेशी संपर्क असलेले हे दोन अधिकारी असतात. एक असतात ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी साहेब आणि दुसरे असतात मंडळ अधिकारी साहेब. यांच्यावर अनेक योजना राबवण्याची जबाबदारी आहे. अनेक योजना, महाभूमीसारखे प्रोजेक्ट असतील किंवा शेती संदर्भातील सातबारे असतील किंवा इतर फेरफार नोंदी असतील किंवा सर्व आपत्ती परिस्थितीमध्ये उपाययोजना करायच्या असतील किंवा सर्वच्या सर्व ग्रामस्तरावरच्या योजना ह्या मंडळ अधिकारी साहेब आणि तलाठी साहेब यांच्यावर असतात. यांचं कामकाज आणखीन गतिमान होण्यासाठी शासनाने काही निर्णय घेतलेले आहेत ते आपण पाहू शकतात. त्यांनी असं सांगितलेलं आहे की यापुढे जे काही मंडळ अधिकारी कार्यालय आहेत ते केंद्रस्तरीय मंडळ अधिकारी कार्यालय या संकल्पनेवर राज्यभर राबवण्यात येणार आहे. म्हणजेच सुरुवातीचं जे काही मंडळ अधिकारी कार्यालय आहे त्यामध्ये काही सुधारणा करून आता ते केंद्रस्तरीय मंडळ कार्यालय असं हे या संकल्पनेवर राज्यभर राबवण्यात येणार आहे. आणि याचा नक्कीच फायदा सर्व ग्रामीण आणि शहरी बांधवातील जे काही आपले बांधव आहेत, शेतकरी बांधव आहेत, आपले नागरिक आहेत त्यांच्यासाठी होईल. तेच आता कोणकोणते शासन निर्णय झालेले आहेत आता आपण पाहूयात. पहिला शासन निर्णय जो झालेला आहे तो आहे की राज्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी सज्जेच्या चावडीवर तहसीलदार यांनी नेमून दिलेल्या वेळापत्रकानुसार आठवड्यातील 4 दिवस उपस्थित राहतील आणि आठवड्यातील 1 दिवस सर्व ग्राम महसूल अधिकारी हे मंडळ कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करतील. मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी याचं नाव बदल झालेलं आहे. ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी साहेब हे सज्जेवर आठवड्यातील 4 दिवस यापुढे उपस्थित राहतील आणि 1 दिवस हे संदर्भित त्यांचं जे काही मंडळ कार्यालय आहे त्या मंडळ कार्यालयावर उपस्थित राहून त्यांचं ते कामकाज करतील. हा पहिला निर्णय आहे. आता आपण दुसरा निर्णय पाहूया. दुसरा निर्णय असा त्यांनी सांगितलेला आहे की ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांच्या चावडीतील व मंडळ अधिकारी कार्यालयातील उपस्थिती व कामकाजाच्या वेळेसंदर्भात मंडळ अधिकारी यापुढे कडक पर्यवेक्षण करतील. म्हणजेच आता तलाट्यांचं जी काय वेळ आहे, उपस्थिती आहे याचं पर्यवेक्षण मंडळ अधिकारी साहेब करतील आणि मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी मंडळ मुख्यालय नेमून दिलेल्या दिवशी म्हणजेच मंडळ अधिकारी जे काय नेमून दिलेली वेळ आहे तलाठी साहेबांना 1 दिवस उपस्थित राहण्यासाठी ते कामकाज त्यांना तिथं करावं लागेल. विविध शासकीय योजना मंडळ स्तरावर तसेच मंडळ अधिकारी यांचे नियोजनानुसार मोहीम राबवल्या जातील असं सांगितलेलं आहे. मंडळ कार्यालयावर पर्यवेक्षण संबंधित आता मंडळ कार्यालयावर पर्यवेक्षण कोणाचं असेल तर उपविभागाचे जे काही उपविभागीय अधिकारी आहेत म्हणजे SDM साहेब व तहसीलदार साहेब यांचं पर्यवेक्षण यापुढे राहील. आणि केंद्रस्तरीय मंडळ कार्यालय केंद्रस्तरीय जे काय मंडळ कार्यालय हे अधिकारी यांचे अधिपत्याखाली चालणार असल्याने सदर कार्यालयाचे सदर कायदेशीर बाबींची जबाबदारी ही मंडळ अधिकारी यांचीच राहील असं सांगितलेलं आहे. आता तिसरा जो निर्णय झालेला आहे आपण पाहू शकता. केंद्रस्तरीय मंडळ कार्यालयास लागणारी जी काही सामग्री आहे, केंद्रस्तरीय लागणारी जी काही सामग्री आहे किंवा इमारती असतील किंवा याबाबतचा खर्च शासनाच्या विचाराधीन आहे. तसंच सदरचा उपक्रम राबवण्याकामी सद्यस्थितीत उपलब्ध सामग्री व इमारतीचा योग्य नियोजन करून वापर करावा अशा सूचनाही यात दिलेल्या आहे. याबाबतचा शासन निर्णय अंमलात आल्यानंतर तातडीने राज्यातील सर्व तहसीलदार जे आहेत हे ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांना सज्जेतील चावडीतील उपस्थिती व मंडळ कार्यालयाच्या उपस्थितीचे नियोजन करून देतील. म्हणजे तहसीलदार साहेब हे आता त्यांच्या कामाचं नियोजन म्हणजे सज्जेवर कधी उपस्थित तुम्ही राहायचं 4 दिवस आणि 1 दिवस कधी तुम्ही मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहायचं याचं नियोजन स्वतः तहसीलदार साहेब करून देतील. आणि इथं शक्यतो सदरचा दिवस हा मंडळ मुख्यालयाच्या गावाचा बाजार दिवस असावा. म्हणजेच जे काही तलाठी उपस्थित राहणार आहेत मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयावर तो शक्यतो तेथील म्हणजे जिथे मंडळ अधिकारी कार्यालय आहे तेथील बाजार दिवस असावा. बाजार दिवस त्याची खूप गर्दी असते त्यामुळं 1 दिवस तिथं सर्व तलाट्यांना उपस्थित राहणं
राहावं असं सूचना दिलेलं आहे. आणि सदर जो काही शासन निर्णय आहे लागू झाल्यापासून 6 महिन्याच्या आत सर्व जिल्हाधिकारी सदर मंडळ कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतील व तेथील नागरिक तसेच लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार खासदार यांचा अभिप्राय विचारात घेऊन आवश्यकतेनुसार ग्राममहसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांचे सजाचावडीत उपस्थितीचे दिवस व मंडळ कार्यालयातील उपस्थितीचे दिवसांबाबत वाढ करू शकतील. म्हणजेच हे जे काही जिल्हाधिकारी आहेत यांना अधिकार दिलेले आहेत की तलाठी आप्पासाहेबांनी मंडळ कार्यालयावर जर काम जास्त असेल तर त्यांच्या सजेवर किती दिवस उपस्थित राहायचं आणि मंडळ कार्यालयावर किती उपस्थित राहायचं यामध्ये वाढ करण्याचा अधिकार हे जिल्हाधिकारी साहेबांना दिलेला आहे. त्याचा अभिप्राय घेण्यासाठी ते सर्व नागरिकांना विचारू शकतात आणि तिथले लोकप्रतिनिधी आमदार खासदार आणि मंत्री महोदयांना पण विचारू शकतात. आणि आता 5वा निर्णय असं सांगितलेला आहे. 5वा निर्णय खूप महत्त्वपूर्ण असा मलाही वाटतो की जे काय केंद्रस्तरीय मंडळ ही योजना राबवली जाणार आहे हे राज्यातील नागरिकांसाठी फायदा होण्यासाठीच आहे. सदर कार्यालयाच्या ठिकाणी सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांचे स्तरावरून आपले जिल्हा सेतू समितीमार्फत प्रत्येक केंद्रस्तरीय मंडळ कार्यालयास एक आपले सरकार केंद्र मंजूर करतील. सदर आपले सरकार केंद्राद्वारे नागरिकांना शासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ देण्यात येतील. सदरचे आपले सरकार केंद्रावर पर्यवेक्षण मंडळ अधिकारी यांचे राहील. केंद्रस्तरीय मंडळ अधिकारी नागरिकांना माहिती देण्याकरता क्षेत्रीय स्तरावरून जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यात यावी. म्हणजेच काय मित्रांनो, आता मंडळ अधिकारी कार्यालयावर एक आपले सेवा केंद्र आहे. आपल्या सर्व शेतकरी बांधवांना माहीतच असेल की आपले सेवा केंद्र या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना राबवल्या जातात. त्या योजनेचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांना घेता यावा यासाठी मंडळ अधिकारी कार्यालय इथंही एक आपलं सेवा केंद्र संलग्न केलं जाणार आहे आणि याचा फायदा सर्व शेतकरी बांधव घेऊ शकतात आणि याच्यावर नियंत्रण मंडळ अधिकारी यांचं असेल. आणि शेवटचा आणि 6वा, सदरचे आदेश शासन निर्णयाच्या दिनांकापासून अंमलात येईल. म्हणजेच शासन निर्णय जो झालेला आहे त्या म्हणजेच आजचा जो GR आहे आजपासूनच हा निर्णय अंमलात येईल असं सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे हा GR जो काय मंडळ अधिकारी आहे त्यांचं अधिक बळकटीकरण करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा महसूल आणि वन विभागाचा आहे. तुम्हाला कसा वाटला शेतकरी बांधवांनो, तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त सर्व तलाठी बांधवांपर्यंत जे काय आपले तलाठी बांधव आहेत आणि मंडळ अधिकारी साहेब आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. शेतकऱ्यांनाही या गोष्टींची माहिती द्या. आता इथंच मी थांबतो. एका नवीन GR आणि एका नवीन व्हिडिओसह आपण भेटूया. तोपर्यंत मी प्रतीक चंद्रकांत सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव आपली रजा घेतो. धन्यवाद.